पिक्चरला जायचंय म्हणलं सोन्या पळत जाऊनच तिकटाचे पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्या लगेच गेलो. लालपरी वाट बघतच बाहेर आमची उभा होती. मग काय स्टँडवर गेलो. विक्रम भाऊनी नेहमीसारखा 15 मिनिटं उशीर केला. कडेगाव पर्यंत रस्ता खराब असल्यामुळे जरा दामानच गेलो. पण कडेगाव एकदा क्रॉस केलं बघत बघत आम्ही विटेत पोहोचलेलो पण कळलं नाही. पण आधीच आम्ही 9:30च्या शोला आम्ही 9:20ला घरातून निघलेलो. त्यामुळे चांगलाच उशीर झालेला. आता चेकिंग करणाऱ्याला बी वाटलं असेल ही काय पिक्चर संपल्याला बघायला आली ती का काय. पण म्हटलं बाबा 15 मिनिटच लेट झालोय. पोरं काय भुंगतच वर चढत गेली. पण ह्या मेंबर्सनी काय स्क्रीनच गावणं झाल्या. वरनं खाली खालनं वर 3 वेळा वर खाली केल्यावर यांना स्क्रीन कुठाय कळलं. पिक्चर सुरू होऊन काय जास्त वेळ झाला नव्हता. 15 मिनिटं फक्त झालेली. आणि पिक्चरचं नाव होतं मालिक. तर मालिक मध्ये नुसते हाना मारत होती. नुसता कुदकत होता गडी, कुणाला सोडत नव्हता. इंटरव्हल सुरू झाल्यावर असं वाटायला लागलं की थिएटर 5 जणांसाठीच बुक केलंय. अख्ख्या थिएटरमध्ये कोण काळं कुत्रं सुद्धा नाही. म्हणलं मालिक चांगलाच फ्लॉप झालेला दिसतोय. अथर्व खुर्चीवर बसल्यावर खुर्ची गेली खाली. अथर्वला वाटायला लागलं मीच मोडले. म्हणून भाऊ गपचूप जाऊन पुढच्या लाईनीत बसला. म्हणलं असं का. मग सगळीच उठून पुढच्या लाईनीत बसली. म्हणलं तुझ्याकडनं नाही मोडलेले, आधीच मोडलेले आहे. भुका लागल्यावर 160 रुपयाचा डबा भरून घेतला. कशाचं काय म्हटलं पोट भरून बाहेर जेवलो असतो बरं झालं असतं. अख्ख्या मूवीमध्ये आपल्याला हे एकच सॉन्ग आवडले. आता रिटर्न जाताना कार्यकर्ते उड्या मारतच खाली आले आणि विट्याच्या चौकातून बाहेर पडताना महाराजांच्या मूर्तीचं खतरनाक असं दर्शन झालं. हे सगळं झाल्यावर आम्ही पोचलो कोथवड्यात आणि शेवट आमचा ब्लॉगचा चांगला झाला.